शोरूममधून 12:30 वाजता फोन आला होता की गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झालेली आहे. आणि नंतर मग मी मग रिक्षाने गेलो आणि शोरूममध्ये गेलो. नंतर मग जनरल चेकअप वगैरे केलं गाडीचं. तर क्लिनिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं होतं. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आहे आणि ऑफिसला सुट्टी आहे, त्यामुळे आज आपण जाणार आहोत आपल्या एक्सेल6ची सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर याच्या आधी आपल्या गाडीच्या या 5 सर्व्हिसिंग झालेल्या आहेत. सॉरी, 4 सर्व्हिसिंग झालेल्या आहेत. त्यामध्ये 3 ह्या फ्री होत्या आणि 4थी पेड होती. तर ही 5वी सर्व्हिसिंग आहे आणि आपल्या गाडीचं साधारण 20,000च्या आसपास किलोमीटर झालेलं आहे. मी काही जास्त गाडी वापरत नाही. घरून पुण्याला यायला आणि पुण्यावरून घरी जायला फक्त वापरतो. तर ही 5वी सर्व्हिसिंग आहे आणि आपल्या थिरगाव पटेल जे वंडर कारचं शोरूम आहे, तर त्याच्यामध्येच आपण सर्व्हिसिंगसाठी जाणार आहोत. आणि तिथे गेल्यानंतर आपण बघूया तिथे काय काय आहे ते. मोस्टली तिथं सेल्स पार्ट नाही आहे, फक्त सर्व्हिसिंगचाच पार्ट आहे. बॉडी शॉप वगैरे तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर दाखवेनच. आणि वंडर कारवाल्यांची सर्व्हिस तर खूप छानच आहे. आणि तिथे म्हणजे आज आय थिंक 2-3 दिवस मला फोन येत होते की ऑफर आहे त्यांच्याकडे काहीतरी सर्व्हिसिंगसाठी. तर ते ओव्हरऑल बिलावर काहीतरी 1,000 ऑफ आहे, प्लस बिल अलाइनमेंट बॅलन्सिंगच्या लेबरवर पण 50% डिस्काउंट आहे. अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत. तर तिथे गेल्यानंतर ते आपल्याला समजेलच. आणि आता ही कार ही घरून आल्यानंतर म्हणजे मागच्या बुधवारी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेसच येताना वॉश करून आणली होती. पार्किंगमध्ये असताना थोडीशी धूळ वगैरे बसली आहे, तर ती साफ करण्याचा प्रयत्न आहे. बाकी शोरूममध्ये गेल्यानंतरच आपण बघूया कसं कसं शोरूम आहे, काय आहे. आणि चला तर मग, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण आवरलेलं आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत शोरूमला. तर मित्रांनो, आम्ही जिथे राहतो त्या अपार्टमेंटमध्ये 6 फ्लॅट आहेत आणि त्याला वॉचमॅन वगैरे काही नाही आहे. तर मग आतमध्ये जाताना किंवा बाहेर येताना जे गेट आहे ते आपल्यालाच उघडावं लागतं. आणि बाहेर येण्या जाण्याचा रस्ता जो आहे मेन रोडला जाण्यासाठी, तर तो पण खूप असा कंजेस्टेड आहे. कारण एका साईडला अपार्टमेंट्स आहेत आणि दुसऱ्या साईडला जे पुनर्वसन केलेले आहेत कुठल्या तरी प्रोजेक्टच्या अंडर, तर ते लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या गाड्या ज्या आहेत किंवा पिण्याच्या पाण्याचे पिंप वगैरे जे आहेत, तर ते रोड साईडलाच असतात. आणि एरवी पण जाता येता इथून फोर व्हीलर नेताना थोडंसं काळजीपूर्वक न्यावं लागतं, कारण त्यांची लहान मुलं वगैरे रस्त्यावरच असतात. पण ही लोक खूप चांगली आहेत, असे म्हणजे मदत पण करतात एव्हरी टाईम. आणि हे सगळे लोक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कामगार आहेत, सफाई कामगार म्हणून. तर ते आपल्यासाठी खूप मदतीचीच आहेत मित्रांनो. आत्ता आपण तापकीर चौक हा क्रॉस केलेला आहे आणि चाललेलो आहोत शोरूमकडे, जे की डांगे चौकामध्ये आहे. तर मित्रांनो, हा जो पूर्ण जो एरिया जो आहे तो जसं की काळेवाडी किंवा थेरगाव किंवा रहाटणीचा थोडासा भाग, हा पूर्ण असा डेव्हलप झालेला नाही. जरी तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडर येत असेल तरी तो फारसा डेव्हलप झालेला नाही. जी डाव्या साईडला मोठी बिल्डिंग आहे, तर ती पिंपरी चिंचवडचं तेलगावमधील हॉस्पिटल आहे. आणि आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये जेवढी हॉस्पिटल आहेत जी पालिका रन करते, तर त्याच्यामध्ये रुबी हॉल क्लिनिकचा स्टाफ आहे आणि तो स्टाफ अतिशय उत्तम आहे. मी 1-2दा त्यामध्ये सर्व्हिस पण हॉस्पिटलमध्ये घेतलेली आहे किंवा चौकशी पण केलेली आहे. तर बाहेरच्या हॉस्पिटल म्हणजे जशा सर्व्हिसेस आहेत की सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, या सर्व ज्या सोयी आहेत त्या अत्यल्प दरामध्ये आपल्याला या हॉस्पिटलमध्ये मिळतात. मी एक केस सांगतो की मी YCMमध्ये गेलतो, तर त्या YCMच्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी. कारण मी रुबी हॉलच्या पर्सनल हॉस्पिटलमध्ये पण गेलतो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तर त्या ठिकाणी सिटी स्कॅन, एक्स-रे याचे चार्जेस खूप होते. जसे की सिटी स्कॅनचे जवळपास 16,000 रुपये चार्जेस होते रुबी हॉल क्लिनिकच्या मध्ये. पण त्या स्टाफने मला एक सजेस्ट केलं की तुम्ही YCM थ्रू या, म्हणजे तुम्हाला ते कमीमध्ये भेटू शकतं आणि त्याच ठिकाणी म्हणजे सिटी स्कॅन होऊन जाईल.
तर मी ती पद्धत वापरली. YCM थ्रू गेलो तर तिथं 2000 मध्ये पूर्ण सिटी स्कॅन, एक्सरे वगैरे झाला आणि इकडून बाहेरून गेलो असतो तर साधारण 18-19 हजार रुपये तो खर्च आला असता. तर या गोष्टी मित्रांनो आपल्याला माहीत नसतात किंवा आपण फारशा चौकशी करत नाही, कारण त्यामध्ये सोयी चांगल्या नसतात वगैरे असा एक आपला समज असतो. तर असं काही नाही आहे. रुबी हॉल क्लिनिकचाच स्टाफ हा सर्व्हिस देतो आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एकदा म्हणजे ट्राय करू शकता किंवा ॲटलिस्ट माहिती तरी काढून घेऊ शकता. तर मी जसं आधी म्हणलं, असं हा एरिया जास्त असं डेव्हलप झालेला नाही. याचं एक कारण म्हणजे तेरगावचा हा जो एरिया आहे तो आय थिंक प्राधिकरणाच्या अंडर येतो आणि त्याच्यामुळं फारसं म्हणजे डेव्हलपमेंट वगैरे झालेली नाही आहे किंवा प्राधिकरणाचे काही नियम असल्यामुळं बांधकाम असेल किंवा कन्स्ट्रक्शन वगैरे ते तेवढंसं प्रमाणात इथं झालेलं नाही आहे. आणि या भागामध्ये जो कामगार वर्ग आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर राहतो. जसं की छोटी मोठी कामं असतात, जसं की गवंडी काम असेल किंवा पेंटिंग कोणी करत असतील किंवा कोणाचं गॅरेज असेल, मेकॅनिक असेल, तर अशा पद्धतीची कामं करणारी लोक हे थोडंसं जास्त प्रमाणात या एरियामध्ये राहतात. हे माझं जनरल ऑब्झर्वेशन आहे आणि ते लोक जास्त कोणाला त्रास देत नसतात. त्याच्या किंवा जास्त म्हणजे मोठ्या लोकांच्या ओळखी नसतात, त्यामुळं मग त्या लोकांची प्रगती किंवा डेव्हलपमेंटकडं थोडंसं कोणी जास्त लक्ष देत नाही. सो मित्रांनो, शेवटी बोलता बोलता आपण राटणे पाट्याला येऊन पोचलो आहे आणि हा जो समोर दिसतो तो स्ट्रेट डांगे चौक आहे. तो डांगे चौकातला उड्डाण पूल आहे आणि आपण इथून थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला मारुती सुझुकीचं सर्व्हिस सेंटर दिसतं डाव्या बाजूला आणि समोर सरळ गेलं तर आपण भूमकर चौकात जाऊ शकतो. तर हे लेफ्ट साईडला आपण जाणार आहोत तर ते आहे मारुती सुझुकीचं सर्व्हिस सेंटर. एरवी इथं खूप गर्दी असते, पण आज सकाळची वेळ असल्यामुळे थोडंसं रिकाम आहे, कारण अजून लोक आलेली नाहीत. नाहीतर शनिवार रविवार इथं खूप गर्दी असते, गाडी लावायलासुद्धा जागा नसते. तर चला, गणपती बाप्पा मोरया. गाडी पार्क केलेली आहे आपण आणि हा जो शोरूमचा बाहेरचा भाग आहे. तर आता सध्याला सकाळची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे, पण आज शनिवार आहे आणि दुपारनंतर खूप गर्दी होते या ठिकाणी. तर तोपर्यंत आय थिंक आपल्या गाडीची सर्व्हिसिंग पण कंप्लीट झाली असेल, तर त्यावेळेस तुम्हाला दाखवेन किती गर्दी असते या ठिकाणी. आय थिंक आपल्याला सकाळी मॅडमनी कॉल करून 8 वाजता बोलवलं होतं. तर बघूया आता स्टाफ कोण आहे इथे. आले नाहीत का अजून लोक? ओके, ठीक आहे. Excel 6 आहे ते सर्व्हिसिंगला द्यायची होती. ठीक आहे, चालेल. इथेच बसू शकतो. तर मित्रांनो, इथं कस्टमर लॉन्ज आहे आणि या ठिकाणी आपण बसूया. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे स्क्रीन पण लावलेली आहे कस्टमरसाठी. पण आय थिंक मी पहिलाच कस्टमर दिसतो इथं, तर बघू शकता आपण. तर मित्रांनो, आतमध्ये जे दिसत आहे ते वर्कशॉप आहे आणि इथं आय थिंक काम झालेल्या गाड्या इथं लावलेल्या आहेत किंवा काही गाड्या दिसतात ते सर्व्हिस स्टेशनला लावलेल्या पण आहेत. तर मित्रांनो, 12:30 वाजता त्यांचा कॉल आला होता शोरूममधून की काम वगैरे झालेलं आहे. नंतर मी ऑटो रिक्षाने शोरूमला गेलो आणि नंतर इथे गेल्यानंतर गाडीचं जनरल चेकअप बघितलं आणि जनरल चेकअप केल्यानंतर तिथल्या रोहित गायकवाड सरांनी आपल्याला जे काही गाडीचं काम वगैरे केलेलं होतं तर ते पण एक्सप्लेन केलं आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी. आणि गाडीचे कामाच्या अगेन जे चार्जेस लावले होते किंवा जे पार्टचे चार्ज होते, ऑइलचे किंवा फिल्टरचे वगैरे, ते पण व्यवस्थित एक्सप्लेन केले. लॉयल्टी पॉईंट आणि डिस्काउंट जो होता तो पण त्यांनी कॉल केल्याप्रमाणे दिला. ओव्हरऑल एकंदरीत सर्व्हिस जसं मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे वंडर कारची सर्व्हिस नेहमीच छान असते. तर त्याच्या चार्जेसबद्दल आपण 5 मिनिटांनी बोलूच. तर आधी मी गाडी पार्किंगमध्ये पार्क करून घेतो आणि नंतर मग आपण त्याबद्दल बोलू, कारण पार्किंग थोडंसं कंजेस्टेड आहे इथं. छोटं अपार्टमेंट असल्यामुळं जास्त इथं वळवायला वगैरे स्कोप नाही आहे. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. I don't think so.
No, 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 it's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no. Maybe someday you'll have it your way. Maybe someday it'll all work out. सुरुवातीला आपण जे त्यांनी इनिशियली गेल्यानंतर जे एस्टिमेशन दिलं ते बघूया आपण. तर इंजिन ऑइलसाठी 1600 रुपये दिलते त्यांनी, असेंब्ली आणि फिल्टरसाठी 200 रुपये दिलते. आणि हायब्रिड कार आहे तर त्याच्यामुळे 3 वर्षानंतर ते म्हणले की जो बेल्ट आहे मोटरचा तो बदलावा लागतो, तर त्यासाठी 1500 रुपये दिलते. आणि कन्झ्युमेबलसाठी 200 रुपये दिलते. आणि व्हील बॅलन्समध्ये व्हीलच्या वेट बॅलन्सिंगसाठीचे 300 रुपये चार्जेस होते. केबिन फिल्टर दिलं तर आपण तो कॅन्सल केला, एसीचा फिल्टर, कारण आपण मध्ये नवीन टाकला होता तो त्याच्यामुळे. आणि कॅलिपर ग्रेस 100 रुपयाचं केलं होतं आणि ॲक्सल स्प्रे 150 रुपयाचं केलं होतं त्यांनी. आणि पेड सर्व्हिसिंगचे चार्जेस आहेत तर ते 2200 रुपये लावले होते. आणि व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंगचे 550 रुपये, अलाइनमेंटचे 550 आणि बॅलन्सिंगचे 550 रुपये. आणि फ्युल इंजेक्टर क्लिनिंगचे 620 रुपये सांगितले होते त्यांनी. आणि डायग्नॉस्टिक चार्जेस हे 950 रुपये लावलं होतं. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल त्यांनी एक 9000च्या आसपास आपल्याला एस्टिमेशन दिलं होतं बिल टोटल. आणि ज्यावेळेस आपण कारचं फायनल बिल केलं तर त्याच्यामध्ये गॅसकिट, ऑइल, ड्रेन प्लग, हा जे आहे गॅसकिट जे आहे ऑइलचं तर ते 8 रुपयेचं आहे. आणि ओव्हरऑल बिल सांगतो तुम्हाला टोटल. तर आपलं बिल झालं होतं 9302 रुपये. तर त्यामध्ये 300 रुपये हे लॉयल्टी पॉईंट्स त्यांनी रिडीम केलेले आहेत. आणि नंतर 1000 रुपये त्यांनी डिस्काउंट दिला आहे. तर टोटल असं 8002 रुपये आपलं फायनल बिल झालं होतं हे 5व्या पेड सर्व्हिसिंगचं. तर याच्यामध्ये आपण इंजिन ऑइल चेंज केलं, फिल्टर चेंज केला आणि बाकी बेल्ट पण चेंज केला हायब्रिड इलेक्ट्रिक असल्यामुळं. आणि मग बाकीचे जे कन्झ्युमेबल होतं किंवा अलाइनमेंट बॅलन्सिंग, व्हीलचं वेट बॅलन्सिंग या गोष्टी केल्या. स्टेपनीचा टायर आपण चेंज केला. म्हणजे आपल्या पाठीमागचा एक टायर होता, छोटासा कट लागला होता त्याला, तर मग तो टायर पण आपण बदलला. आणि एवढ्या गोष्टी केल्या आपण. 8000 बिल झालं आपलं साधारण. आणि पुढच्या सर्व्हिसिंगमध्ये ते थोडेसे म्हणले मेजर चेंजेस वगैरे असतात इंजिन रिलेटेड किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात म्हणले, तर ते पण साधारण या एक 10 ते 12,000 पण होऊन जाईल असं म्हणले ते. आणि याच्यानंतर आय थिंक 10,000 आणि सर्व्हिसिंग करायला सांगितली 10,000 किलोमीटर नंतर किंवा 1 वर्षानंतर. पण आपलं 10 म्हणजे 1 वर्षानंतर साधारण आता सध्याला आपलं 26,000 किलोमीटर आहे आणि 1 वर्षानंतर साधारण 40च्या आसपास जाईल. तर त्यावेळेस आपण मग पूर्ण जे काम आहे तेच करणार आहोत 6व्या सर्व्हिसिंगला. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा सर्व्हिसिंगचा एक्सपिरियन्स होता किंवा सर्व्हिसिंगच्या डिटेल्स होत्या. तर अशा पद्धतीने डेली व्लॉग मी शेअर करत जाईन जसा टाईम भेटेल असा. तर हे तुम्हाला जर आवडत असतील आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचा म्हणजे एक प्रतिसाद द्या. आवडत असतील तर लाईक करा, कमेंटसुद्धा करू शकता. आणि सबस्क्रिप्शन शेवटी कसं आहे ते फुकटच आहे, त्याला काही चार्जेस वगैरे नसतात. तर ते तुम्ही करू शकता म्हणजे यूट्यूबला, कारण त्याच्यात काही चार्जेस नसतात, फुकटच असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी म्हणजे काही लोक अजूनही सबस्क्राईब करायला थोडंसं हेजिटेट करतात. तर तसं करू नका. आवडत असतील तर शक्यतो सबस्क्राईब करा. नसतील आवडेल तर तिथं डिसलाईकचं पण बटन आहे, तर तेही तुम्ही दाबू शकता, म्हणजे जेणेकरून तुमचा फीडबॅक हा माझ्यापर्यंत पोहोचेल. तर अशा पद्धतीने आपण आजचा व्हिडिओ हा इथंच संपूया. जास्त लेंदी करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता दुपारनंतर काही रिकामाच आहे. बघूया नंतर काय प्लॅन बनतो तो. तर चला मग याच नोटवर आपण आजचा व्हिडिओ हा एंड करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.